नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारी या घटकावर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न पाहायला मिळतो. आता हाच प्रश्न पहा. खंडूचा पगार अगोदर 10% कमी केला व तेजीनंतर तो 30% वाढवला तर खंडूच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली? आता हे कसं सोडायचं तर एकदम सोप्या पद्धतीनं, कुठलेही सूत्र न वापरता. आता बघा, यामध्ये खंडूचा मूळ पगार किती होता हे दिलेलं नाही. त्यासाठी काय करायचं, आपण खंडूचा मूळ पगार हा 100 रुपये होता असं ग्राह्य धरूया. आता बघा, सुरुवातीस काय केलेलं आहे, 10% कमी केलेलं आहे. म्हणजे 100 मधनं 10 गेले, किती राहिले? 90. 90 भागिले 100. त्यानंतर तेजीमुळे तो 30% वाढवला. म्हणजे 100 मध्ये 30 ऍड केल्यानंतर किती होतात? 130 भागिले 100 करायचं. आता काटून घ्यायचं. हा 100 गेला, हा 100 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. उरलं काय तर 9 गुणिले 13. तर किती होतात? तर 13 9 17 म्हणजे 117 होतात. तर खंडूचा मूळ पगार किती होता? 100 होता. तर तो आता किती झालेला आहे? 117. म्हणजे त्यामध्ये 17% वाढ झालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. अशा प्रकारचे नवनवीन उदाहरणे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.